हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे कोकणामध्ये। आणि तर आम्ही आता कोकणामध्ये माझ्या गावी आलेले आहे मी। आणि दुपारचा वेळ होता आणि चिल्लर पार्टी आमच्या घरी भरपूर आहे। तर आम्ही ठरवलं आहे कुठेतरी जायचं। तर हे असं ठिकाण आहे जिथे आम्ही लहानपणी जायचो आणि खूप वर्षानंतर जातोय आज। आणि वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे, तर तुम्हाला पाहायला आवडेल। तर इकडे लिली चालली आहे खाऊची बॅग घेऊन। आम्ही जेव्हाही जातो बॅगमध्ये खाऊ आणि पाण्याची बॉटल आम्हाला लागतेच, कंपल्सरी लागते, कारण आम्हाला 2-2 मिनिटांनी तहान लागते। तर फ्रेंड्स, आम्ही आता केशी पाटावर पोचलो आणि हे मंदिर आहे केरळाच्या घाटीतलं मंदिर आहे। केरळाच्या त्या मंदिराच्या त्या साईडला केरळ गाव आहे। तर ह्या मंदिराला केरळाच्या घाटीतलं असं म्हणतात मंदिर। तर आता आपल्याला तिकडे जायचं आहे। इथूनच ती केरळाची नदी आहे, तिकडे आपण गणपती विसर्जन करायला जातो आम्ही। तर सगळेजण चाललेत। ॲक्च्युली या मंदिराचं उद्घाटन जे आहे ते कालच झालं। तर आम्ही येऊन पोहोचलो मंदिराच्या इकडे। आता ॲक्च्युली रस्ता वगैरे केलेला आहे, पण काही वर्षापूर्वी फक्त इथे पायवाट होती थोडीशी जायला आणि घनदाट जंगल होतं आणि छोटंसं मध्ये मंदिर होतं। पूर्ण घनदाट जंगल होतं आणि खूप वर्षानंतर आल्यामुळे आठवतही नाही आहे। तर हे आहे मंदिर। आजूबाजूचं सगळं परिसर बघून, डेकोरेशन वगैरे बघून वाटत होतं की कालच झालेलं आहे उद्घाटन ह्या मंदिराचं। तर इकडे जुना पालख्या ठेवलेल्या आहेत। तर फ्रेंड्स, पालखीवरून आठवलं, जेव्हा मी शिमग्याला गावी आले होते तेव्हा केरळाची पालखी आमच्या गावी आली होती। आता तेव्हा आमचं बोलणं झालं, म्हणजे मी विचारलं होतं जे मोठे माणसं होते पालखीबरोबर त्यांना। तर त्यांनी सांगितलं खूप वर्षानंतर 17 की 18 वर्षानंतर त्यांनी पालखी बाहेर काढलेली होती। म्हणजे आधी पालखी आणायचे, पण काही कारणास्तव त्यांनी बंद केली होती। शिमग्यात फक्त ते एकाच त्यांच्याच गावामध्ये पालखीची मिरवणूक काढत असत। पण यावर्षी ते आमच्या गावी सुद्धा आले, तर त्याची सुद्धा व्हिडिओ आहे। मंदिर तसं पाहायला गेलं तर जे आमचं मंदिर आहे आमच्या गावचं तसं सिमिलर आहे, सेमच आहे अगदी तशा पद्धतीचं। केरळाच्या घाटीतलं मंदिर बोलतात। तर खूप वर्षानंतर मी तर अगदी खूप लहान होते तेव्हा आले होते आणि खूप वर्षानंतर आले होते। तर कालच उद्घाटन झालं, आपल्याला पाहू शकता छानसं मंदिर वाढलं। तर फ्रेंड्स, हे देवींचं मंदिर आहे। 4 कालकाय, आपटे करीन, जाकमता आणि पद्मावती असे 4 देवींची नावं आहेत। हे त्यांचं मंदिर आहे। खूप छान सुंदर साडी वगैरे घालून छानपैकी तयार केलेलं आहे। तर फ्रेंड्स, मूर्त्या पाहून इतकं छान वाटलं, इतकं छान मूर्त्या आणि साडी वगैरे इतकी सुंदर घातलेली होती, तर खूप छान वाटलं।
पाहू शकता हे काल आणि परवाच याचं उद्घाटन झालेलं आहे आणि बाहेर खूप छान मोकळं आहे सर्व. तर बराच वेळ खेळलो आम्ही लोक, थोडंसं टाईमपास केलं आणि मग आम्हाला जायचं होतं नदीवरती. तर थोडंफार ह्या लोकांचं टाईमपास होतं. इथे झाडावर सगळे चढून फोटोशूट वगैरे केले आणि ह्या सगळ्यांचं बघून लिलीला सुद्धा चढायचं होतं. सो लिली सुद्धा चढली, फोटोशूट केला आम्ही. खूप मजा केली आणि मग आम्ही निघालो केरळच्या नदीवरती. तर हा रस्ता आहे इथून केरळच्या नदीवर जाण्यासाठी. तर आम्ही गपशप करत निघालो नदीवर जायला. आमच्याबरोबर 2 गाई सुद्धा होत्या आम्हाला कंपनी द्यायला. आपण निघालो आणि आता आम्ही नदीवर चाललो आहे. बघूया, पाणी तर नसेलच, केरळची नदी आहे तिकडे चाललो आहे. तिथे आम्ही लहान असताना कपडे वगैरे धुवायला यायचो. बरेच वर्ष झालं तसं आम्ही कपडे वगैरे धुवायला आले नाही आहेत. तर बघूया आता पाणी आहे का वगैरे. तर आम्ही तिकडे चाललो आहे. लहान कपडे घालायचो, भाकरी आंबे असं घेऊन यायचो. मस्त कपडे वगैरे सुकवून मग आम्ही घरी घडा करून व्यवस्थित घेऊन जायचो. कपडे धुवायला खायचो, सुकत टाकायचो, खाऊन झाल्यावर कपड्यांचे बरे करायचो. तर आता हा रस्ता जातो नदीवरती. इथून वरतून सुद्धा यायला रस्ता आहे आणि आम्ही इकडून आलो आता मंदिरातून. आता आम्हाला एक काजू दिसलेला आहे आणि सई तिच्या हाईटचा उपयोग करून काढलेला आहे सईने. आहे पाट, जिथून पाणी येतं, पाटाचं पाणी म्हणतात. आणि हे आहे नदीवर जायला रस्ता. आणि तुम्ही पाहू शकता ही आहे नदी. इथे अजिबात पाणी नाही आहे, नदी पूर्ण सुकली आहे. तिच्याबरोबर हळूहळू चालू. हो, ते दिसत नाही. तर फ्रेंड्स, इथे सर्वांना जायचं होतं नदीवर, जिथे गणपती बाप्पा विसर्जन करतो. तिकडे मोठं डबका आहे, खोल आहे, तर तिकडे पाणी असतं. तर सर्वांना तिकडे जायचं होतं, पण मला जायचं नव्हतं कारण आधी बरेच प्राण्यांचे वगैरे आवाज येत होते. संध्याकाळ व्हायला आलेली, त्याच्यामुळे मला स्वतःला जायचं नव्हतं. तर म्हटलं थोडं आपण पुढे जाऊया आणि पुन्हा येऊया. तर आम्ही थोडंसं पुढे चाललो आहे आणि तुम्ही पाहू शकता आवाज पक्ष्यांचे बरेच वेगवेगळ्या टाईपचे येत होते. दिसतच नाही फोनमध्ये काय. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता ही आहे नदी, पूर्ण एकदम कोरडी पडलेली आहे. थोडंसं पाणी इकडे नाही जमा झालंय. नाही, तिकडे नाही जायचं, बस झालं एवढंच. आणि इकडे आहे वरती केरळाला जायचा रस्ता आहे इथून. असं इकडे जेव्हा गणपती घेऊन येतात तेव्हा तिकडे आहे गणपती विसर्जनचं. आणि इथे आम्ही गौरी विसर्जन करतो गणपतीमध्ये. पण पाणी एकदम कोरडं झालेलं आहे. थोडंसं मध्ये दिसतंय पाणी. जिथे छोटे छोटे डबके आहेत तिथे छोटं पाणी दिसतंय. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय घरी. चला, बाय बाय. फायनली आम्ही नदीच्या इकडून मंदिराच्या इकडून बाहेर आलेलो आहोत केशरी घाटावर जायला. खूप थकलेत सर्वच. फ्रेंड्स, ते आम्ही
आता केळशी फाट्यावरून वरती आलो आहोत. इकडे आम्ही केळशी फाट्यावर बिस्किट्स वगैरे घेतले, खाल्ले, चॉकलेट्स घेतले. लिली काय खाते? इथे करवंद खात आहेत, तिकडे चाललेत आणि आम्ही चाललोय टाइमपास करत करत. काजू वगैरे खात, काजू सुद्धा भेटले आम्हाला 2. करवंद मिळाले. चला फ्रेंड्स, त्याच्यानंतर आम्हाला हे मिळालं, काहीतरी बोलतात. तर आम्ही असा टाइमपास करत निघालोय. लिली वाच. लिलीने चॉकलेट खाल्लंय त्याच्यामुळे वाजत नाही. चल बस साईडने, चल साईडने. मला लिलीला घेऊन जायचं आणि पाठी आली आणि बोलली, प्रॉमिस केलं की मी चालेन. आणि रोडवरती येऊन मम्मा मला उचलून घे, मम्मा उचू, मम्मा मला